जरा प्रामाणिकपणे विचार करा, दिवसातून किती वेळ असा असतो जो आपण फक्त मोबाईल स्क्रोल करण्यात घालवतो. कधी रील्स, कधी शॉर्ट्स, कधी सोशल मीडिया, आणि अचानक लक्षात येतं की 1 तास कधी गेला ते कळलंच नाही. आणि मग मनात एक छोटासा अपराधीपणाचा विचार येतो, आज पुन्हा काहीच केलं नाही. खरं सांगायचं तर आयुष्यात लोकांना वेळ नसतो असं नाही, वेळ असतो पण तो योग्य ठिकाणी वापरला जात नाही. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, रिकामा वेळ घालवू नका, ही 20 कामे करा आणि तुमचं आयुष्य हळूहळू बदलताना पहा. पण एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या काही सवयी अशा आहेत ज्या खरंच तुमच्या जीवनाचा दृष्टिकोन बदलू शकतात. नमस्कार, आपले वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे. इथे आपण नेहमीच आयुष्याला योग्य दिशा देणारे विचार, प्रेरणादायी गोष्टी आणि जीवन बदलणाऱ्या सवयींबद्दल बोलत असतो. आजचा विषय खूपच साधा आहे, पण जर तुम्ही तो खरंच मनापासून स्वीकारलात तर तो तुमचं आयुष्य बदलू शकतो. सुरुवात करूया पहिल्या सवयीपासून. पहिली सवय म्हणजे वाचन. जगातील जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीची एक समान सवय असते, ती म्हणजे वाचनाची सवय. पुस्तकं माणसाला फक्त माहिती देत नाहीत, ती विचार करण्याची पद्धत बदलतात. दररोज फक्त 20 मिनिटे वाचन केलं तरी वर्षभरात तुम्ही अनेक पुस्तके वाचू शकता, आणि कदाचित त्यापैकी एखादं पुस्तक तुमच्या आयुष्याचा विचारच बदलून टाकेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ध्येयाबद्दल विचार करा. बहुतेक लोक दिवस कसा जातो हे बघतात, पण आयुष्य कुठे चाललं आहे हे कधी विचारत नाहीत. रिकामा वेळ मिळाला की स्वतःला विचारा, मी 5 वर्षांनी कुठे असणार आहे, माझं स्वप्न काय आहे. कारण ज्याला दिशाच नाही त्याला गंतव्यही मिळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे नवीन कौशल्य शिका. आजच्या काळात डिग्रीपेक्षा कौशल्य जास्त महत्वाचं होत चाललं आहे. कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग, रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ऑनलाईन स्किल्स, या गोष्टी तुमचं करिअर बदलू शकतात. रिकाम्या वेळात जर तुम्ही एखादं कौशल्य शिकायला सुरुवात केली तर काही महिन्यातच तुम्हाला स्वतःमध्ये फरक दिसायला लागेल. त्यासाठी नवीन नवीन कौशल्य दररोज शिकत चला. आता बघूयात चौथी सवय कोणती आहे, तर ती आहे म्हणजे व्यायाम. आजकाल आपण शरीरासाठी वेळच देत नाही, मोबाईलसाठी आपल्याकडे तासनतास असतात. आपण मोबाईल किती आणि व्यायाम किती वेळ करतो, ती आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक अशी गरज आहे, पण आपण व्यायाम सुद्धा करत नाही. तुम्ही जर व्यायाम करत असेल तर ते कमेंट मध्ये सांगा. आपल्याकडे मोबाईलसाठी तास असतात, पण शरीरासाठी 20 मिनिटे सुद्धा नसतात. रोज थोडंसं चालणे, योगासनं करणे किंवा साधा व्यायाम करणे हे तुमच्या शरीरालाच नाही तर मनालाही ताकद देतं. एक मजबूत शरीर आणि शांत मन हे यशाचं मोठं गुपित असतं. पाचवी सवय म्हणजे डायरी लिहिण्याची. दिवसभरात काय घडलं, काय शिकलो, काय वाटलं हे लिहायला सुरुवात करा. डायरी लिहिण्याने मन हलकं होतं आणि स्वतःला समजायला मदत होते. अनेक यशस्वी लोक आजही जर्नलिंग करतात. डायरी लिहिण्याची सवय ही प्रत्येकालाच असते असं नाही. जर आपणास डायरी लिहिण्याची सवय असेल तर ते देखील कमेंट मध्ये सांगा. आता बघूयात 6वी गोष्ट, ती म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवा. आपण किती जण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो? आपण किती वेळा घरातील सर्वांसोबत जेवण करतो? आपण मोबाईलवर तासनतास घालवतो, पण आई वडील किंवा कुटुंबासोबत बसून मनापासून बोलायला वेळ काढतो का? एक दिवस असा येतो की ही माणसं जवळ नसतात. म्हणून रिकामा वेळ असेल तर कुटुंबासोबत हसा, बोला, त्यांच्यासोबत वेळ घाला, आणि हीच खरी संपत्ती आहे. 7वी सवय म्हणजे नवीन कल्पना लिहून ठेवण्याची. कधी कधी डोक्यात एखादी भन्नाट कल्पना येते, पण आपण ती विसरतो. म्हणून मोबाईल मध्ये किंवा वहीत तुमच्या आयडियाज लिहून ठेवा. कदाचित त्या कल्पनेतूनच एखादं मोठं काम सुरू होईल. आपलं काम कुठलंही असो, त्या कामामध्ये सुधारणा होण्यासाठी आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना येत असतात, आणि त्या कल्पना खूप छान देखील असतात. परंतु त्या कल्पनांना जर प्रत्यक्षात उतरायचं असेल
तुमच्या कामामध्ये जर सुधारणा करायची असेल तर ती कल्पना आपल्या वहीत लिहून ठेवा, कारण आपण काही वेळानंतर ती कल्पना विसरणार असतो. आता इथे एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमचा रिकामा वेळ जास्तीत जास्त कशात जातो? मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये की काही नवीन शिकण्यात? तुमचं उत्तर कमेंट मध्ये लिहा. मला वाचायला नक्की आवडेल. तुमच्या कमेंटला उत्तरे देखील नक्की मिळतील. पुढची सवय म्हणजे प्रेरणादायी गोष्टी ऐकण्याची किंवा पाहण्याची. सगळा कंटेंट वाईट नसतो. जर तुम्ही योग्य गोष्टी ऐकल्या किंवा पाहिल्या तर त्या तुमच्या विचारांवर प्रभाव टाकतात. चांगले विचार मनाला दिशा देतात. 9वी सवय म्हणजे ध्यान. फक्त 10 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जाणवेल की मन हळूहळू शांत होत आहे. आजच्या धावपळीच्या जगात शांत मन ही खूप मोठी शक्ती आहे. म्हणूनच किमान 10 मिनिटे तरी शांत बसा. 10वी सवय म्हणजे स्वतःशी संवाद साधणे. स्वतःला विचारा, मी आनंदी आहे का? मी योग्य मार्गावर आहे का? मला आयुष्यात नक्की काय हवं आहे? कधी कधी स्वतःशी केलेला प्रामाणिक संवाद आयुष्य बदलून टाकतो. म्हणूनच स्वतःशी संवाद साधणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वतःसाठी वेळ देणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपण जगतोय आनंदासाठी, आणि जर तो आनंदच आपल्याला मिळत नसेल तर आपलं आयुष्य व्यर्थ आहे. म्हणून आजपासून स्वतःशी संवाद साधायला सुरुवात करा. आता इथपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी साध्या वाटत असतील, पण खरं सांगायचं तर आयुष्य बदलणाऱ्या सवयी बहुतेक वेळा साध्याच असतात. पुढे अजून काही सवयी आहेत ज्या तुमच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडवू शकतात. पहिली गोष्ट आहे नवीन भाषा शिकणे. नवीन भाषा शिकणे म्हणजे नवीन जगाशी जोडले जाणे. दररोज काही शब्द जरी शिकलात तरी काही महिन्यात तुम्हाला मोठा फरक दिसेल. आणि जर तुम्हाला नवीन भाषा शिकायचीच नसेल तर आपण प्रगतीच्या शिखरावर कधीही पोहोचू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी सवय म्हणजे स्वतःच्या चुका समजून घेणे. आपल्याला आपल्या चुका समजतात का? कारण आपण प्रत्येक वेळेस आपण असंच म्हणत असतो की मी बरोबरच आहे. कारण चुका या आपल्याला कधीच समजत नसतात. चुका या नेहमी दुसऱ्याला समजत असतात. रिकामा वेळ हा रिफ्लेक्शन साठी सर्वोत्तम असतो. स्वतःला विचारा, मी आज कुठे चूक केली, पुढच्या वेळी मी काय सुधारू शकतो. आणि या स्वतःच्या चुका आपल्याला ओळखता यायला हव्यात. आणि ज्याला या चुका ओळखता येतात तोच खरा पुढे जातो. पुढची सवय म्हणजे समाजासाठी काहीतरी करणे. एखाद्याला मदत करा, एखाद्याला मार्गदर्शन करा. दुसऱ्याला मदत करताना जे समाधान मिळतं ते शब्दात सांगता येत नाही. जरी एखाद्याला मदत करण्याची आपली शक्यता नसेल तर किमान त्याच्या एखाद्या चांगल्या कामात अडथळा तरी आणू नका. त्यानंतरची पुढची सवय आहे तुमचे गोल्स लिहा, तुमचं ध्येय लिहा. जे लोक त्यांची ध्येय लिहितात त्यांना ते साध्य होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण लिहिलेलं ध्येय मनावर ठसा उमटवतं. एक प्रयोग करून बघा. एक पान घ्या आणि पेनावर लिहा तुम्हाला काय बनायचं आहे ते एकदा लिहा. आणि दररोज एकदा जरी लिहिलं तरी आपलं मन त्या दृष्टीने विचार करायला लागतं आणि कदाचित ते ध्येयाच्या आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुढची गोष्ट म्हणजे वेळेचं नियोजन. टाइम मॅनेजमेंट ही आयुष्यातील सर्वात महत्वाची स्किल आहे. सगळं काही मिळतं परंतु वेळ पुन्हा कधीही मिळत नाही. गेलेली वेळ कधीच पुन्हा मिळत नाही. आणि जे लोक वेळेचा आदर करतात, वेळेला महत्व देतात, त्यांनाच वेळ पुढे घेऊन जाते. त्यानंतर चांगली सवय म्हणजे की चांगल्या लोकांशी बोला. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक लोक असतात त्यांच्यासोबत राहा, त्यांच्यासोबत वेळ घालवा. जे लोक निगेटिव्ह बोलतात, दुसऱ्यांना नेहमी नावं ठेवत असतात, तर त्या लोकांशी संबंध न ठेवलेलाच बरा. म्हणूनच नेहमी चांगल्या लोकांशीच बोला, चांगल्या लोकांसोबत राहा. पुढची सवय म्हणजे स्वतःला अपडेट ठेवणे. जग खूप वेगाने बदलत आहे. नवीन गोष्टी, नवीन माहिती, नवीन कौशल्य शिकत राहा. ज्याला पुढे जायचं आहे, ज्याला मोठं व्हायचं आहे, त्यांनी स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. जगात काय चालू आहे, नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजे. जो शिकणं थांबवतो तो हळूहळू मागे पडतो. त्यानंतर स्वतःवर काम करा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडन्स या गोष्टी तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा देऊ शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलचा वापर मर्यादित करा. मोबाईल वाईट नाही, पण त्याचा अतिरेक आपला वेळ आणि लक्ष दोन्ही चोरतो.
मोबाईल वापरा, पण त्याचा गुलाम बनू नका. थोडा वेळ मोबाईल बघा आणि त्यानंतर बाजूला ठेवून आपलं काहीतरी दुसरं काम करत बसा. कारण मोबाईल आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही आहोत. आणि शेवटची पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मोठं स्वप्न बघा. जगातील प्रत्येक मोठी गोष्ट एकेकाळी फक्त स्वप्न होती. म्हणून स्वतःला मर्यादा घालू नका. मोठं स्वप्न पहा आणि त्या स्वप्नासाठी काम सुरू करा. आता मला तुमच्याकडून एक उत्तर हवं आहे. आजच्या या 20 मी सवयी ज्या सांगितल्या त्यापैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात? कमेंट मध्ये नक्की लिहा. कदाचित तुमचं उत्तर दुसऱ्या कोणाला तरी प्रेरणा देईल. तुम्हाला कोणती सवय महत्वाची वाटली ते देखील कमेंट करून नक्की सांगा. मित्रमैत्रिणींनो, आयुष्य बदलण्यासाठी मोठा चमत्कार लागतो असं नाही. कधी कधी फक्त रिकामा वेळ योग्य दिशेने वापरणं पुरेसं असतं. आज तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता यावर तुमचं उद्याचं आयुष्य ठरणार आहे. म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घ्या. रिकामा वेळ वाया घालवणार नाही, तो स्वतःला घडवण्यासाठी वापरणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात रहा. धन्यवाद.